आज बनवलेले आहेत मस्त असे खानदेशी कढी फुनके. तर फुनकी कशी बनवायचे ते बघू. त्यासाठी मी इथं घेतलेली आहे 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ. डाळी स्वच्छ धुवून घेतल्या, 5 ते 6 तास भिजत घातल्या. 5-6 तासानंतर डाळी मस्त भिजलेल्या आहेत. आता आपण या डाळीतलं पाणी काढून घेऊत आणि पाणी काढून डाळी निथळायला ठेवूत. डाळी मस्त कोरड्या झालेल्या आहेत. आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊत. तर या पद्धतीने जाडसर पेस्ट काढायची, एकदम बारीक नाही काढायची. आता आपण एका बाउलमध्ये काढून 2-3 मिनटं फेटून घेऊ. फेटल्याच्या नंतर मस्त हलक्या होतात त्या डाळी. आता डाळीमध्ये 1 वाटी कांदा, 1 वाटी कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण जिऱ्याची पेस्ट, चवीपुरतं मीठ, अर्धा चमच हळद घालून मिक्स करून घेऊ. तर इथे तयार झालेलं आहे आपलं फुनक्याचं बॅटर. आता आपण फुनके बनवायला घेऊ. इथे मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने फुनके बनवून घेतले. तर इथे सर्व फुनके तयार करून झाले. आता आपण ते वाफवून घेऊ. कढईमध्ये एक स्टँड ठेवलं, पाणी गरम करायला ठेवलं आणि 15 मिनटं याला वाफवून घेतलं. 15 मिनटानंतर सुरीने चेक केलं तर मस्त फुनके वाफवून तयार झालेले होते. आता आपण हे फुनके थंड करून घेऊ आणि बघू किती मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. आता आपण हे कढीसोबत सर्व करू. तर तुम्हाला ही माझी फुनक्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय.